जाऊया पुढच्या बातम्यांकडे। रायगड जिल्ह्यात सत्ताधाऱ्यांनी काम न करता खोटी बिलं काढण्याचा सपाटा लावला आणि सरकारी कामं मंजूर केली जातात आणि ती कामं न करता 100% नफा मिळवला जात असल्याचा आरोप शेकापचे नेते जयंत पाटील यांनी केला। त्याला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। गेली 15 वर्ष जिल्हा परिषदेत शेकाप सत्तेत होती, त्यांचे साथीदार जे आता भाजपमध्ये गेलेले आहेत, त्यामुळे खोटी बिलं काढणारा शेकाप आणि भाजपत गेलेली पाटील कंपनीच होती, असा पलटवार राजा केणी यांनी केला। नाही, काम न करता पैसे काढायचे आणि त्याच्यावर पैसे कमवायचे म्हणजे 100% त्याचा प्रॉफिट। आणि त्याच्यावर जे जे लोक आहेत त्याच्यावर मी काही हो निवडणुकीचा जय पराजय सण झाला तरी मी पत्रकार छोटासा आहे आणि म्हणून त्या माध्यमातून मी स्वतः त्याच्यात लक्ष घालणार आहे आणि मी ते काम करायला मागतो। या जिल्ह्यामध्ये खोटी बिलं काढण्याचा जो सपाटा चालू आहे ती काम न करता पैसे घ्यायचा, त्याच्या मुळापासून त्याला नष्ट कसं करता येईल हे काम मी करायला मागतो। वस्तुस्थिती खरी आहे, कारण ज्या शेका पक्षामध्ये जे लोक होते ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आणि गेल्या 15 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये सत्तेवर होते, अध्यक्ष होते जिल्हा परिषदेचे, अर्थ आणि महिला बाल कल्याण सभापती होते, अनेक पदे काही भूषवलेले आहेत, त्यामुळे सत्तेमध्ये ते होते। त्यामुळे खोटी बिलं कोणी काढली, जैनभाईंचं वक्तव्य 100% बरोबर आहे। त्याही जी खोटी बिलं काढली त्याला जबाबदारी शेका पक्षाची, बीजेपीची पाटील कंपनी आहे।